नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी उदयला मनापासून करतो खूप स्वागत। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओस करा एकदा लाईक व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर त्याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे व या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि हा जो परिणाम आहे तर याच्यामुळे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी वाढणार की घटणार, म्हणजे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी, या महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला सध्या $10 प्रति बुशेलच्या खाली दिसते। आपण जर बघितलं तर 15 एप्रिल नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे चारही देशांकडून मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे। ही विक्री जशा पद्धतीनं वाढत जाईल तसा या ठिकाणी आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा घटताना दिसू शकतो। पण बाजारभाव एवढा घटलाय त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठ्या प्रमाणात तेजी अथवा मंदी दिसणार नाही। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची तेजी अथवा मंदी येणार नाही। पण दुसरीकडे देशांतर्गत बाजाराची बाजारभाव पातळीची स्थिती बघितली तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 39 ते 42 दरम्यान दिसत आहे। जर 15 एप्रिल नंतर आपण एकंदर परिस्थितीचा विचार केला तर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटत जाणार, तर दुसरीकडे 15 एप्रिल नंतर चीन हा मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची आयात भारताकडून करणार, म्हणजे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार व हा जो गॅप आहे तो 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आणण्यासाठी अनुकूल आहे। म्हणजे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मंदी, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% येणार आहे तेजी। मग प्रश्न उद्भवतो की 15 एप्रिल नंतर जर सोयाबीनच्या बाजारभावात देशांतर्गत बाजारामध्ये तेजी येणार असेल तर ही तेजी किती रुपयांची असेल। तर लक्षात घ्या मित्रांनो, सर्व परिस्थिती जर ओके राहिली तर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 200 ते 300 तेजी येऊ शकते आणि ही तेजी सोयाबीनच्या बाजारभाव पातळीला 42 ते 45 दरम्यान घेताना जाऊ शकते। पण एवढं मात्र खरं की देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार। मग या तेजीमध्ये आपल्याला काय करायचे की जसा सोयाबीनचा बाजारभाव 42-43 लेवलपर्यंत जाईल तिथं सोयाबीनची विक्री करायची, ओरिजिनल पावती घ्यायची, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळेल। भविष्यात प्रचंड तेजी येईल या अपेक्षेमध्ये ही तेजी गमावू नका हीच आपणास विनंती। तर मित्रांनो, आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। मला वाटतं व्हिडिओ आपल्याला आवडला त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार।